आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक 2 मध्ये शिवसेना पक्षाच्या वतीनं आज सकाळपासूनच माणिकनगर भागात जोरदार प्रचाराला सुरुवात करून थेट जनतेशी संवाद साधताना दिसून येत आहेत. पक्षाच्या वतीनं प्रभागातील प्रमुख लोकांसोबत अनेक महिला आणि पुरुष मंडळी यावेळेस उपस्थित होते. यावेळेस शिवसेनेचे अनुसूचित जाती महिला कदम ज्योती मनीष, त्याचबरोबर शिरीष गंगाधर खोंडे व नागरिकांचा मागास प्रवर्ग देशमुख शिलाबाई जगन्नाथ व सर्वसाधारण महिला देशमुख सचिन सुधाकर सर्वसाधारण पुरुष यांच्या प्रचारार्थ डोर टू डोर संवाद साधण्यात आला. प्रचारादरम्यान उमेदवारांनी आणि कार्यकर्त्यांनी माणिकनगर भागातील नागरिकांच्या भेटी घेऊन स्थानिक रहिवाशांशी संवाद साधून निवडून आल्यानंतर कसा विकास करू शकतो हे सांगितलं. यावेळी सरकारच्या योजना आणि प्रभागाचा विकास या मुद्द्यांवर भर देण्यात आला. या प्रसंगी शिवसेना पक्षाचे अनेक स्थानिक पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रचारादरम्यान मतदारांनी देखील सकारात्मक प्रतिसाद दिल्याचं चित्र दिसून आलं आहे. यावेळी उमेदवारांना भरघोस मतांनी निवडून देण्याचं आवाहन उमेदवारांनी केलं आहे. आपली निशाणी, आपली निशाणी. नमस्कार नांदेडकर, या ठिकाणी नांदेड महानगर महापालिकेची 2025-26 ची निवडणुकीची धांदल सुरू आहे. या ठिकाणी शिंदे गटाकडून माननीय आमदार बालाजी कल्याणकर यांचे समर्थक आणि उमेदवार या ठिकाणी आज उपस्थित झालेले आहेत. त्यांच्याशी आज आपण चर्चा करणार आहोत की कशा पद्धतीनं निवडणुकीला ते सामोरे जाणार आहेत. या ठिकाणी उमेदवार आहेत. सर, आपण उमेदवार म्हणून प्रतिनिधी म्हणून काय लोकांना मतदान कसं मागणार आहे? प्रभाग क्रमांक 2 तोरडा बुद्रुक हा प्रभाग उत्तर विधानसभा मध्ये समाविष्ट असल्या कारणामुळे या भागाचे लोकप्रिय आमदार विकास पुरुष बालाजी भाऊ कल्याणकर यांनी या प्रभागालाच नव्हे तर उत्तर मतदारसंघामध्ये अनेक विकासाची कामे केली आहेत. तसेच या प्रभागामध्ये अनुसूचित जाती महिला मधून कदम ज्योती मनीष या पण यापूर्वी नगरसेविका होत्या आणि त्यांनी पण या प्रभागामध्ये बरेचशा विकास कामे केलेली आहेत. या धर्तीवर शिवसेना शिंदे गटाचे तसेच रिपब्लिकन सेना आदरणीय आनंदराजे आंबेडकर साहेब यांच्या युतीमुळे या प्रभागाला 3 अतिशय सुंदर काम करणारे तरुण तरफदार उमेदवार या प्रभागाला मिळाले. त्यामध्ये नागरिकांचा मागास प्रवर्ग ओबीसी मधून श्रीष कोंडे आणि ओपन महिला मधून शिलाबाई जगन्नाथराव देशमुख या पण उमेदवार म्हणून या प्रभागामध्ये निवडणूक लढवत आहेत. आणि युवक असे चांगले काम, धडाडीचे काम करणारे ओपन पुरुषामधून देशमुख सचिन सुधाकर राव यांना आमदार बालाजी भाऊ कल्याणकर तसेच माजी मुख्यमंत्री विद्यमान उपमुख्यमंत्री एकनाथभाई शिंदे यांनी या आमच्या चारी उमेदवारावर हे करून त्यांना उमेदवारी दिली आहे. आणि हे सगळे तरुण असल्या कारणामुळे विकासाच्या धर्तीवर आम्ही तरुणांना संधी दिली आहे. या धर्तीवरच, या अजेंड्यावर आम्ही काम करून प्रभागातील नागरिकांचे मतदान व विश्वास मागणार आहोत, त्यांचा आशीर्वाद मागणार आहोत. चालेल. या ठिकाणी दुसरे प्रभाग नागरिकांच्या मागास प्रभागामध्ये श्रीष खोंडे नावाचे तरुण तडफदार उमेदवार आहेत. त्यांच्याशी आपण हेतूच करणार आहोत. आपण जनतेला मत कशा धर्तीवर आपण मागणार आहात? माननीय आमदार साहेबांनी आपल्या तरोडा भागाचा कायापालट केलेला आहे. आमदार साहेबांचं जे कार्य आहे आणि तसेच आता धमादादा कदम आहेत, मंगेश दादा आहेत, आमच्यात ताई आहेत ज्योतिताई कदम, यांचं जे कार्य आहे, कार्यातून जे दिसत आहे की बा जनता आमच्या सोबत आहे. आणि आमदार साहेबांचं जे कार्य असल्यामुळे 100% जनता आम्हाला आशीर्वाद मतदार रूपी देणार आहे.
100% या ठिकाणी कार्यसम्राट आमदार बालाजी पाटील कल्याणकर यांच्या सहकार्यातून मिळालेली ही उमेदवारी आहे. याचप्रमाणे नांदेडचे माजी खासदार त्यांचे नातू या ठिकाणी उमेदवार बालाजी कल्याणकर साहेबांनी त्यांना पण उमेदवारी दिली आहे प्रभाग क्रमांक 2 म्हणून. त्यांच्याशी आपण हितगुज करूया. सर, आपलं नाव काय आहे आणि जनतेकडे काय कशा पद्धतीने आपण सचिन देशमुख तरोडेकर, कैलासवासी खासदार व्यंकटरावजी तरोडेकर यांचा पुतणी आहे आणि या भागात आमदार साहेबांनी माझ्यावर विश्वास दाखवलेला आहे आणि या भागातील आमदार साहेबांनी भरपूर या प्रभागात विकास केलेला आहे आणि राहिलेले या भागातील प्रलंबित प्रश्न जे आहेत, जसे की नळाचा टॅक्स असेल, ड्रेनेज असेल, लाईटचं हे असेल आणि सीसीटीव्ही कॅमेरे, महिलाची सुरक्षा, या सर्व बाबीवर आम्ही हे करण्याचा प्रयत्न करू. या ठिकाणी बऱ्याच महानगरपालिकेमध्ये जर आपण बघितला की भ्रष्टाचार असेल की वेगवेगळ्या गोष्टी असतील, ड्रेनेजचा प्रश्न आहे, बऱ्याच महिला आज सुरक्षित नाहीयेत, मोठ्या प्रमाणामध्ये एवढं वातावरण दूषित असताना सुद्धा या नांदेड सारख्या शहरामध्ये चांगल्या पद्धतीचे वातावरण किंवा निर्मित करून चांगलं काम करण्यासाठी बालाजी कल्याणकर साहेबांनी आणि माननीय शिंदे साहेबांनी उमेदवार देऊन प्रभागाचा विकास करण्यासाठी, जनतेचा सेवा करण्यासाठी या ठिकाणी आपल्याला उपलब्ध करून दिली आहेत. त्यानंतर अजून उमेदवार प्रतिनिधी या ठिकाणी आपल्या सोबत आहेत, त्यांच्याशी आपण बोलूया. आमदार साहेबांचं एवढं काम आहे, त्यामुळे आम्हाला फिरायला किंवा जे स्थानिकचे अगोदर निवडून आलेले लोक आहेत त्यांना कोणत्या कोणत्या गल्लीत यायला सुद्धा एंट्री नाही, येण्यासाठी सुद्धा त्यांना तोंड नाही. मागचे 3 वर्षापासून आम्ही आमदार साहेबांच्या माध्यमातून रस्त्यावर काम करणं, त्यांचे विकास कामं, प्रत्येक ठिकाणी आमच्या हाताने भूमिपूजन करणं, त्यामुळे काम करून आम्ही मतदान मागायला जातो, काम करून आम्ही आशीर्वाद घ्यायला जातो. लोकांचा खूप प्रतिसाद आहे. ते मागत नाही की कार्यातून त्यांनी खऱ्या अर्थानं काम करून आम्हाला मत द्या, असा जनतेसमोर विश्वास मानून मत घेण्यासाठी समोर आले. लोक आश्वासन देत आहेत की मी काम करू, बघू. मागच्या अनेक वर्षापासून आम्ही काम करून मतदान मागतो. थँक्यू सर. या ठिकाणी बघितलं आपण शिंदे गटाचे सर्व उमेदवार आहेत आणि अत्यंत आपल्या पद्धतीनं डोर टू डोर जाऊन प्रचार करत आहेत. निश्चितच प्रभाग 2 मध्ये या 4ही उमेदवाराचा विजय पक्का समजण्यात येत आहे. समाज साधना न्यूज, समाजहितासाठी सदैव अग्रेसर.